आहे की करवाढ असेल किंवा पाणीपट्टी असेल किंवा निरनिराळ्या प्रकारची जो रेव्हेन्यू निर्माण करण्याचा जी एक महापालिकेची यंत्रणा आहे, एक ग्रॅज्युअल करवाढ केली तर ठीक आहे. अनेक वर्ष केलेली नाही आणि केली तर ते ठाणेकर देखील समजदार आहेत, ते देखील ते स्वीकारतात. पण ती किती गेली पाहिजे हे देखील त्याचं काही गणित आहे. आवाच्या सव्वा जर करवाढ केली तर ती ठाणेकर सहन करणार नाही. ग्रॅज्युअली तुम्ही करवाढ करणं हा नैसर्गिक स्रोत आहे आणि तो उत्पन्नाचा एक प्रकारचा स्रोत आहे. त्याच्यामुळे करवाढच करू नका वर्षानुवर्ष असंही नाही, पण जी तुम्ही करता ती ग्रॅज्युअली केली पाहिजे. एकदम तुम्ही बोजा टाकता कामा नये. सर, केक कापलेला आहे, तिरंगा, त्या केक तिरंगा होता आणि तरी तो केक कापला, म्हणजे अशा प्रकारे त्यांनी तिरंग्याचा अपमान केला. नाही, ही मंडळी काय आहे की जाणीवपूर्वक करतायत का वंदे मातरमचा GR पास झाल्यामुळे काही त्यांच्या दृष्टीने ते निषेध व्यक्त करतायत काही कळत नाही. परंतु लगोलग अशा प्रकारच्या घटना घडतायत आणि त्याच्यामुळे त्यांनी देखील त्याचं एक तारतम्य पाळायला पाहिजे आणि जाणीवपूर्वक करत असतील तर त्याच्यावर गुन्हे देखील दाखल व्हायला पाहिजे. कारण की हे आमचं राष्ट्रगीत राज्यगीत आहे, हे आमचं देशाचं गीत आहे आणि याच्याकरता वंदे मातरम म्हणत म्हणत अनेक क्रांतिकारकांनी ते फासावर गेलेले आहेत, अनेकांनी आपला देह सोडलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याचा सन्मान हा केलाच गेला पाहिजे आणि हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे. सर, पण ठाणे महानगरपालिकाच्या बाजूच्या कल्याण डोंबिवली असेल, नवी मुंबई असेल, त्याच पद्धतीने मुंबई महानगर असेल, या सर्व महानगरपालिकांमध्ये जी महासभा होते त्या महासभेचं ते प्रक्षेपण दिलं जातं किंवा तिथे पत्रकारांना व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला परवानगी दिली जाते, पण ठाणे महानगरपालिका दिली जात नाही. अनेक वेळा मागणी झालेली, मागे देखील आपण यावर बोललो होता. आपली नेमकी भूमिका आहे की इथं परवानगी देण्यात यावी की नाही? नाही, खरं म्हणजे प्रक्षेपण द्यायला हरकत नाही, कारण की जनतेचे प्रश्न घेऊनच महापालिकेमध्ये देखील त्या ठिकाणी कामकाज चालतं आणि जनतेलाही कळेल की आमचे लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने ठराव येत आहेत, कशा पद्धतीने काम होत आहे. विधानसभेचं कामकाज तर लाईव्ह आहे, लोकसभेचं कामकाज लाईव्ह आहे आणि त्याच्यामुळे हे देखील लाईव्ह केलं तर मला नाही वाटत की त्याच्यामध्ये काही गैर आहे असं. सर, आशिया खंडातील सर्वात मोठं आणि पहिलं औद्योगिक क्षेत्र म्हणून वागळे स्टेटकडे पाहिलं जात होतं, मात्र आता त्या ठिकाणी परिस्थिती वेगळी झालेली आहे. तिथले जे उद्योगधंदे जे आहेत ते इतर शहरांकडे वळू लागले आहेत. तिथे अनेक कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत. नाही, ही गोष्ट खरी आहे. केवळ मराठीचा आपण बोलबाला केवळ करून चालत नाही, तर मराठी उद्योजकांना पण आपण ताकद द्यायला पाहिजे. मराठी तरुणांना देखील आपण काम रिकाम्या हाताने काम द्यायला पाहिजे आणि वागळे इस्टेटमध्ये अनेक उद्योग जे आहेत, जर त्याचं स्टॅटिस्टिक्स आपण बघितलं तर एक काळ हा ठाणे शहराच्या भोवती सोन्याचा धूर येत होता. मग ती बेलापूर पट्टी असेल किंवा वागळे इस्टेट असेल आणि त्याच्यामुळे ते का बंद पडतायत याची कारण मीमांसा करून त्यांना ताकद देण्याची देखील गरज आहे. त्यांचेही निरनिराळे प्रश्न आहेत, ते देखील सोडवण्याची भूमिका जी आहे ती घेतली पाहिजे. काही ठाणे महापालिकेच्याशी संबंधित आहेत, काही शासनाशी संबंधित आहेत, परंतु उद्योग बंद पडणं किंवा उद्योजक निघून जाणं हे काही आपल्या शहराच्या दृष्टीने पण योग्य होत नाही. त्याला जास्तीत जास्त ज्या योजना आहेत केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या, त्या योजनांचा त्यांना तो लाभ करून त्या प्रकारे ते उद्योग जे आहेत ते इथेच राहतील अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती घेणं आवश्यक आहे. भाजप नेहमी मालमत्ता कर जो आहे तो वाढवला गेला आणि विशेष करून घोडबंदर मध्ये ज्या रस्त्यावर गाड्या असतात त्यांना पार्किंग चे चार्जेस जे आहेत दर तासाला 10 रुपये का 2 तासाला 10 रुपये असे लावण्यात आलेले आहेत. आपला मतदारसंघ आपण आमदार म्हणून आपल्याला योग्य वाटतं? नाही, मालमत्ता कर जो आहे, मी तर पत्र देऊन सांगितलेलं आहे की मालमत्ता करामधनं जेवढी तुम्हाला जास्तीची रक्कम मिळणार आहे ती आधी वसूल तर करा. मी तर यादी दिलेली आहे 2016 पासून किती मालमत्ता कराची वसुली बाकी आहे, ती जवळजवळ 500-600 कोटीपर्यंत जाईल. बरं, यांच्याकडे ते रिपोर्ट पण नाही, ऑडिट रिपोर्ट जे स्टॅच्युटरी ऑडिट आहे त्याच्यामध्ये 2018 पर्यंत 279 कोटी मालमत्ता कर तुम्ही वसूलच केलेला नाही. म्हणजे एकीकडे तुम्ही लावायला जाता, पण जो वसूल करायचा आहे तो तर करा पहिले, त्याच्यानंतर
500 ते 550 कोटी रुपये तुम्ही निरनिराळी जी न्याय्य वसुली करायला पाहिजे ती केलेली नाही. आणि तुम्ही छाती बडवत जर फिरत असाल की पैसे नाहीत, हे नाही, ते नाही, छोट्या छोट्या गोष्टींना समाजोपयोगी आमच्या झोपडपट्टीवासियांसाठी ज्या काही योजना त्यांच्याकरता ज्या सुविधा द्यायच्या त्याच्याकरता तुमच्याकडे पैसे नाहीत. अनेक थकबाकी यांची बाकी आहे आणि प्रशासन जे आहे ते त्याच्यामध्ये पूर्णपणे फेल गेलेलं आहे. म्हणूनच एवढी रक्कम जी आहे ती थकबाकी म्हणून दिसते. पण याचा फटका सामान्य नागरिकांना बसणार आहे. कारण खरेदी विक्रेता मालमत्ता इकडे राज्य सरकार म्हणते की आम्ही कुठले कर लावणार नाही, वाढीव करणार नाही, बऱ्याच गोष्टी सूट दिली जाते, सवलत दिली जातात, मोफत अनेक